आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। बागलाण तालुक्यातील राहुड येथे भीषण आगीत शेतकऱ्याचा संपूर्ण संसार घर जळून खाक झाले व सुमारे 3 लाखांचे नुकसान झाले आहे। बागलाण तालुक्यातील चिराई गावाजवळील राहुड गावात एका शेतकरी कुटुंबाच्या घराला भीषण आग लागून संपूर्ण संसार जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या आगीत सुमारे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले असून संबंधित कुटुंबीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार रामराव मोतीराम खैरनार यांचा परिवार लग्नसमारंभासाठी सुरत येथे गेला होता, तर अनिल खैरनार हे शेतीच्या कामानिमित्त काळगाव येथे गेले होते। याच दरम्यान घराला अचानक आग लागली। आग लागल्याची माहिती मिळताच जवळील भीमराव ठाकरे व सचिन ठाकरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र ते पोहोचेपर्यंत घरातील सर्व संसार जळून खाक झाला होता। या आगीत घरातील महत्त्वाची कागदपत्रे, ट्रॅक्टरचे आरसी बुक, कपाट, फ्रिज, टीव्ही, तांबे व अल्युमिनियमची भांडी, गहू बाजरीची पोती, कपडे, पोल्ट्रीसाठी आणलेले पत्रे व साहित्य, मोटार पंपाचे साहित्य, सोने चांदी तसेच शेळी देखील पूर्णपणे जळून खाक झाली। त्यामुळे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे। घटनेची माहिती मिळताच टेंबे येथील भाऊसाहेब अण्णा यांनी परिवारास भेट देऊन धीर दिला व मदतीचे आश्वासन दिले। तलाठी श्री विष्णू गायकवाड यांनी घटनास्थळी पंचनामा करून सुमारे 3 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला। सरपंचांसह राहुल ठाकरे, भीमराव ठाकरे, किशोर ठाकरे, सचिन ठाकरे, दादाजी ठाकरे आदी ग्रामस्थांनीही घटनास्थळी भेट देऊन सहकार्याची भावना व्यक्त केली। सदर शेतकरी कुटुंब यावेळी उघड्यावर आले असून शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। मराठी न्यूज उपसंपादक आज नामपूरपासून जवळजवळ 17-18 किलोमीटर अंतरावर राऊड म्हणून गाव आहे आणि राऊड म्हणून ह्या गावात येथे काल 4 वाजता भीषण आग लागली आणि आग लागल्यामुळे खूपच नुकसान झालेलं आहे। तर आपण आजी तुमचं नाव काय? जोकाबाई रामराव खैरनार। आजी येथे काय काय झालं थोडं सांगा। 8 बकऱ्या होत्या, 6 गेले, 2 राहिले, धांडे होते 2 लहान लहान, ते पण घरी घेऊन गेले आम्ही। सगळी आग लागली, मला आठवत नाही, समजत नाही, माझी तब्येत खराब आहे, मला काही सांगता येत नाही। दुसरं त्याचं बाजरी गेली, 15 पोते, मोठमोठचे एक गोणी भरलेले होते ते गेले, इकडं पिस्टन होते, पोटीचा सगळा सामान होता, सगळं जळून गेले, ट्रॅक्टरचं कागदपत्र गेले। सदर शेतकरी कुटुंब यावेळी उघड्यावर आले असून शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। आगीचे नेमके कारण अद्याप कळाले नसून तसा तपास प्रशासन करीत आहे। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र उपसंपादक वामन शिंदे।